सकाळी दूध तापवायला ठेवलं आणि लक्ष या भोपळ्याकडं गेलं. आता भाजी झाली, सूप झालं. मला जरा सुचवा ना याचं काय करू. हां, घाऱ्या मात्र नकोत. ते सोडून काय असेल ते सुचवा. आज शेवग्याचा सार करायचा प्लॅन होता, त्यामुळं चिंच, गूळ वगैरे शिजायला ठेवलं. माझ्या शेवग्याच्या सारची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी पोस्ट करते. नंतर सडा रांगोळी आवरली आणि आजसुद्धा महालक्ष्मीचे फ्रीज मॅग्नेट, मॅजिक ड्रॉप्स, खत कुरिअर केले. आज माझ्या मैत्रिणीने पाठवलेला काठियावाडी मसाला ट्राय करून बघितला. हा दुधात घालून पण तुम्ही घेऊ शकता. थंडीमध्ये आपल्याला किंवा लहान मुलांना सर्दी, खोकला वगैरे होतो, तर त्यासाठी हा उत्तम आहे. त्यानंतर भेंडीची भाजी आणि कडबू बनवले नैवेद्यासाठी. तुम्ही आज नैवेद्यासाठी काय बनवलं? आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार होता. कोणी कोणी पूजा केली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.